तर मित्रांनो विषय असा आहे, गाय याला झाली आहे आणि हिचं काय नुसतं कानच बाहेर आले. ह्या गाईच्या अंगात औषध बिलकुल नाही. आता ह्या गाईचं वासरू बाहेर काढायचं आपण इथं आलो आहो. आता व्हिडिओ बघू बाकी पूर्ण. पूर्ण वासरात ढकलले, फक्त तोंड सरळ होऊ दे नाही. वासराची गाय नो गॅरंटी आहे. ह्याचं तोंड थोडंच राहिलं. आले तोंड आता मेलेलं वासर तर मेले. घे तू. हां मित्रांनो, डोळ्यात बोट घालण्याचं वासरात तोंड अडकलं होतं, फिरवून काढले. वासरू मेलेलं आहे, मी आधीच सांगितलं होतं. आता हे जे पाय बघावं लागतं त्यातून कुठं अडकलेली ती. हे कोणाचं बी काम नव्ह, ज्याचा अनुभव आहे त्याला जमतं हे मित्रांनो. मित्रांनो बघा, झालं थोडके राहिले आता काम. राहिलं रे. एकट्यानं काढलं मित्रांनो. किती? फक्त एकट्यानं. फुगलं होतं ही पोटात वासरू. कसं माहिती आहे का, इकडे दाखव जरा. इथे माझ्याकडे समोर आहे. कसं माहिती आहे का, जनावर सांभाळा पण जनावरांच्या अंगात ताकद असली पाहिजे. थंडीची दिवस आहे ती, गाय याला झाली आणि वाघ बायकोपाशी घरी झोपते. विचार करा. आपण आता तुमच्या वस्तीवर येऊन कितीदा ट्रीटमेंट केले गाईला, म्हणजे कितीदा वासरं काढलीत? 2 वेळेस. मग आता ह्याच्यानंतर तुमचं काय म्हणणं, म्हणजे गाई तुम्ही सांभाळणार आहो कसं काय अजून पुढे? जर्शा नाही सांभाळणार. हां, फक्त म्हशी ओंडीवर नाद आता म्हशीचाच करायचा. मग जर्शी आता सांभाळून जिरली का? जिरली म्हणजे नको, जर्शी नको जात. का जर्शी कशा असते? त्याचं कसं नियोजन असलं तर. बरी कितीला आणली होती? आणली होती 90ला. मग आता दुसरी येत असेल हिचं आता, ती तिसरा आहे तुझ्यापाशी. बरं बरं. आता काय कंडिशन आहे गाईची? आता हिला कितीला घेतली इकायची म्हणली तर? कंडिशन अशी आहे, तिला मी विकणारच नाही. बरं बरं, असा विषय. चालतं, ठीक आहे.